थोडा आता पाऊस कमी झाला आहे. आपला दुर्वेश भाई बघा एकदम छत्री घेऊन आला. फायनली आता आपण नदीच्या इथे पोहोचणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो आणि आपला तुमचा खास शिरप्या पण आहे आपल्यासोबत. तर आताच पहिला पाऊस आपला कोकणात आला एकदम जोरदार. ह्याच्या अगोदर पण आलेला पाऊस, पण तो कधी आलेला रात्री आलेला, बरोबर ना? हो, रात्री आलेला. पण आम्ही त्याला पहिला पाऊस रात्री आलेला, त्यामुळे काय आम्हाला तो दाखवायला नाही भेटला, म्हणून आम्ही त्या पावसाला पहिला पाऊस मानत नाही. त्यामुळे आता दाखवणार आहे तुम्हाला पहिला पाऊस. आणि आपल्यासोबत दुर्गा भाई पण आहेत आणि तिकडे मानव भाई आणि आपले ऋषुभाई आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस आहे आपल्या. नदीवर चल जाऊ. आता नदीवर नाही जायचं आहे आपण, कारण की पाऊस खूप जोरदार आलेला आहे. ऋषभ भाई बोलत होते की पाऊस जाऊ दे, कारण की मी व्हिडिओ करायला घेतलेली, पण ऋषभ भाईचं पावसाने काय ऐकलं नाही. शेवटी तो आला आणि बघा कशा पावल्या गळायला लागल्यात मागे. आणि आपले दिव्यान भाई, काय बोलायचं तुम्हाला? काय कशात मजेत आहात? बरं आहे ना? तर बघू शकता पाऊस तर आता जोरदार आलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जरा बाहेर पण पडू, जर पाऊस जर कमी झाला तर, आणि तुम्हाला आजूबाजूचा बदललेला नेचर पण दाखवू. शिवाय वल्गणीचं मासं पकडायला जाणार आहो ना तुम्ही? बघा कोण जाणार आहे? सुरा घेऊन जाणार आहे. तर मानव भाई आपले जाणार आहेत आज मासं पकडायला. रात्री जाणार आहेत ना? दुर्वेश भाई जातील मला वाटतं अक्षरासोबत. घेऊन जातो ना मी. काय सुरा घेऊन जा? दाखवणार नाही. कसले मासे? पण कसले कसले काय? हा काही बोलते. आता पाऊस जरा कमी झालेला आहे, तर आता आपण बाहेर पडू आणि काय आजूबाजूचा नेचर दाखवायचा प्रयत्न करू. काय ऋषभ भाई? चला आता जाऊया. थोडा आता पाऊस कमी झाला आहे, आपली मंडळी बाहेर पडले, मानव बाहेर पडला आहे. ऋषभला काही यायचं नाही कुठं. ऋषभ बोलतोय कंटाळा आला तर इथं थांबणार आहे. आणि वरद भाई तिकडं आहे, तुम्हाला झूम करून दिसेलच. वरती बसलेत वरद भाई, गेम खेळतात. आणि आजूबाजूचा नेचर बघू शकता, हिरवीगार झालेत झाडं एकदम. तर फायनली आता वर्षा ऋतूचं आगमन झालं आहे आणि मस्तपैकी मातीचा वास पण सुटला आहे आणि जरा जोरात पाऊस पडतो आहे. आता इकडे तुम्हाला दाखवतो, जिथे आपण क्रिकेट खेळायचो ना आधी, तिकडे आता इकडे पेरणी वगैरे करून झाले. सध्या पाऊस पण जोरात पडतो आहे. भिजायला होतं आहे मला, पण तुमच्यासाठी खास मी आलो आहे भिजायची पण तयारी केली आहे. आपला माईक काय वॉटरप्रूफ नाही आहे, तरी चालू आहे. इकडे मागे बघू शकता आपलं मैदान आता गेलेलं आहे. आता काय क्रिकेट बंद, आता पावसाळा चालू झाला त्यामुळे. आणि जोरदार असा पाऊस पडतो आहे. आता आपला दुर्वेश भाई बघा एकदम छत्री घेऊन आला आहे. छत्री घेऊन आता कुठे चालला आहे दुर्वेश भाई? नदीवरती चालले आहेत. आणि शिमूभाई पण येतो आहे? नाही, शिमूभाई नाही येत आहे. तर आता थोड्याच वेळात आपण नदीवरती पोचू. दिव्यान भाई घाबरत आहेत. दिव्यान भाईंना वाटतं की ते भिजतील आणि त्यांना सर्दी वगैरे होईल, एवढी काळजी घेतात ते स्वतःची. पण आपले ऋषभ भाई कधीच काळजी घेत नाहीत स्वतःची. येस. आता अथर्व भाई पण कडेकडेनी छत्रीत घुसलेले आहेत. एक छत्री आहे बघा, आमच्याकडे फक्त 2च छत्री आहेत आणि त्या छत्र्यांमधून आम्ही चाललो आहे. आता स्टँड जरा तिरका होतोय. तर फायनली आता आपण अक्षय काष्टे यांच्या घराच्या इथं आलो आहोत. बघू शकता अक्षराचं घर आहे इथे. आणि अथर्व आपला अक्षराची छत्री आणतोय. बघूया अक्षराची छत्री आपल्याला दान करतोय काय. नाही केलं तरी आपण वडून घेऊ त्याच्याकडून. काय दान? काय दिलं पाहिजे आपल्याला त्याने? दान नाही, मग घ्यायचे आपण. जर अथर्वला छत्री भेटली नाही तर ऋषभ भाई आपले जाणार आहेत आणि छत्री घेऊन येणार आहेत. काय ऋषभ भाई? पण पावसाने आपला ऐकला. आता पाऊस थांबलेला आहे आणि एकदम रखरखीत ऊन पडलेला आहे. थोडा बारीक थेंब पाऊस पडतोय. आणि आता आपण चाललो आहोत नदीकडे. काय दुर्वेश भाई कसं वाटतंय? कैसा लग रहा है? कसं वाटतंय? मस्त थंड वाटत. कितींदा विचारला मी तुला? सारख्यांदा विचारायला. थंड वाटतंय. आता थंड वाटतंय कारण की पाऊस आला त्यामुळे. असंच जर 2-3 दिवस पाऊस पडला तर बरं होईल. आम्हाला नदीवर आंघोळ करायला जायला भेटेल. हो, म्हणजे एवढ्या लवकर पण पाणी नाही भरणार, अजून टाईम लागेल. पण चांगलं होईल. जरा थंड वातावरण तरी राहील. नाहीतर उद्या परवा पाऊस पडला नाही तर एकदम गरमा होईल पूर्ण. काय बोलतोय? गणपती विसर्जन करता माहिती आहे ना? हां, दगडी बघतील आता चिखल वगैरे आहे काय? तर अथर्व सांगतोय आता बरेचसे बदल झालेत नदीकडे. मी काय गेलो नाही, बरेच आठवडे 2-3 आठवडे तरी नाही गेलो. तर आताला जे चेंजेस झालेत, आता मागची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल आणि आत्ताची व्हिडिओ जी बघाल
त्यात खूप चेंजेस तुम्हाला बघायला भेटतील झालेले नदीमध्ये पण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पण, कारण की नदीची आता पातळी वाढवलेली आहे. हो ना मानव? मानव जाऊन आलायस तो आधी? आणि धक्का पण मानलेला आहे. हां, आणि मानव बोलतोय धक्का पण बांधलेला आहे. तर आता बघू आपण तिथे स्वतःच्या डोळ्यांनी तिथं जाऊनच बघू. तर दुर्वेशांचे फणस आहेत ते अजूनही तिथंच आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ज्या वेळेला आपण ढवाकडे जात होतो तेव्हा ते अजूनही तिथंच आहेत. तिकडे मागे फणसाचं झाड आहे, बघू शकता त्या साईडला. इथून काही एवढं दिसणार नाही, जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. काय दुर्व्या? जांभळा आहे. जांभळा आहे, पण आता ती पानाळलेली आहेत. ते पानाळलेली जांभळ्या नको आहेत आम्हाला. काय आम्ही अशी ताजी ताजी जांभळं काढतो. तर इकडेच आहे बघा मागे फणसाचं झाड. पण आता आपण चाललो आहे तिकडे, नदीकडे जायचं आहे आपल्याला. आजूबाजूचा नेचर बघू शकता साईड बाय साईड. तर फायनली ऊन आला आहे आता, आणि तरी पण आपल्या मानवले काय छत्री बंद केला नाही आहे. मानवला अजून पण पाऊस लागतोय. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करताना आपला मानव आहे, बघू शकता. आणि तिकडे आपली गावची मंडळी बघा. मानव जरा मुंबईवाल्यांसारखा वागायला लागला आहे. त्वचाच्या निखाराची काळजी घेतोय तो. हे आंबा कुठला इथला? अथर्व आंबो. अरे अथर्वला आंबा भेटला. एक होता वाटतं कुठंतरी वरती टोकाला, तो पडलाच. पण अथर्वने तो फेकून दिला. आणि अथर्वने स्वतःच्या आंब्याचा अपमान केला नाही. एकदम गोड गोड पिवळा पिवळा दिसत होता. खायचा ना. पाणी पाणी झालेला. पाणी स्वच्छ आहे. तर आता जरा विहिरीकडे जाऊया आपल्या. बघूया आता विहीर स्वच्छ केलेली आहे. आता तुम्हाला बघायलाच भेटेल. ही बघा आपली विहीर, आणि आपली मंडळी ऑलरेडी तिथं गेले. तर सध्या आपण आहोत विहिरीच्या इथे. आपली विहीर पण साफ केलेली आहे, आता तुम्हाला बघायलाच भेटेल. बघू शकता एकदम निव्वळ पाणी आहे मध्ये, मस्त आहे. मगर बिगर नाही आमच्या विहिरीमध्ये. हा मानव कुठनं तरी मुंबईत ना आलाय माणूस, काहीही बोलतोय. नाग आहे. काय मगर नाही ना? मगर अजिबात मगर बिगर काय नाही. आणि हा पण खोटारडा एक नंबरचा, काहीही बोलतोय. अफवा पसरवतोस काय रे? घरी जाईत ना. तर अथर्व आता घरी चाललाय की नदीवर चाललाय काय माहिती. चला रे नदीकडे चला. मेन काम आपला नदीकडे आहे. विहीर काय बघताय, विहीर आपण दाखवले. आणि दुर्वेश भाई आपण अजून पण करवंदांचे शौकीन, करवंद खाताना पण फेकून दिली. हां काय काय आलाय? शेत नाही भात आलाय बोल. शेत पूर्ण शेत असतं. काय झाला? आंबट होता? अरे तो आंबटच आहे. तिसऱ्या ह्याच्यात केला नाही पाठी माझ्या. हां तिसऱ्या ह्याच्यात. हो. तर अथर्व यांचा भात रुजला आहे. आता तिकडं पण जाऊ. मानव अजून पण तिकडं फोटोग्राफी करतोय. आता जाऊया आपण. चल मानवला राहू दे. होय बाबा दगड कुठं मारतोयस? तिकडं भात लावलेला आहे आता, पेरून झालाय. चल फायनली आता आपण नदीच्या इथे पोहोचणार आहोत. आणि तुम्हाला आता बघायला भेटेल इथून लांबून कट्टा बांधलेला दिसतोय, पण तुम्हाला आता तिथं जवळ गेल्यावरती दाखवेन. इथून काय दाखवत बसणार नाही. मस्त गेली नाही पण तेवढं पाणी भरायला पाहिजे. अरे एक नंबर आहे. पण उड्या टाकायला नाही केली नाही. पाणी तुम्ही उड्या टाकाल कुठं? भरायला पाहिजे. खड्डा केली नाही पण तिथं. तर आता तुम्हाला बघायलाच भेटेल मस्तपैकी कट्टा केली नाही. आता ही पोरं मला वाटते तिथनं उड्या बिड्या मारायचं, पण तिथं पाणी काय भरणार नाही जास्त. बरा होईल. एकदम बारकी बारकी पोरं तिथनं उड्या मारू शकतात, कारण की तिथं पाणी कमी असतं. तरी पण मला वाटतं ही पोरं काय कमी करणार नाही तिथनं उड्या मारायला. फायनली आपल्या नदीच्या इथं आलो आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता एकदम पूर्णपणे बदलला आहे. पूर्णपणे ह्या आधी पण आपण आलेलो, बारकी पोरं होती सोबत, अथर्व पण होता त्यावेळेला बघा. आणि आता बघा एकदम इकडे कट्टा वगैरे मस्तपैकी केलेला. आपण खालीच जाऊ. इकडचा आपला नेहमीचंच आहे गणपती ठेवण्यासाठीची जागा आहे. आणि ह्या साईडला बघू शकता काय काय. तर अथर्व आपल्याला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत होता, त्या बघितल्या. आणि या साईडला बघू शकता मस्तपैकी कट्टा केली नाही लांब. पण इथे ही जी जागा आहे इथं पाणी जास्त काय भरत नाही. जर एकदम तुडुंब नदी भरलेली असेल तरच इथं पाणी जास्त असतं ना दिव्यान. पण बघू शकता इकडे मस्त. कुठे काय माहिती. हां पार्टी पण केलेली दिसते इथं. पत्रावळ्या टाकली नाहीत नदीत, ज्याने कोणी केली नाहीत ना त्यांनी उचलाव्या. तशा पण कागदाच्या त्यामुळे ठीक आहे, त्या डिकम्पोज होतील. आणि इकडचा कट्टा पुन्हा एकदा बघू शकता
मस्त लांब लचक कट्टा केली ना. इकडे मस्त केलेला आहे बघ झाड. आणि या साईडला पण पहिली झाडी होती, अनावश्यक झाडी होती जी की नदीची जागा घेत होती, ती पूर्णपणे आता कट करून टाकलेली आहे. आता थोडे बी रोल्स घेतो तुमच्यासाठी, मस्तपैकी बी रोल्स, ते एन्जॉय करा आणि पुन्हा भेटू परत. आपली मंडळी पुढे गेली आहे, बघू शकता. पाणी पाणी बघायला. हा खड्डा कधी खोदलेला रे? आधीच ना. तर इथं खड्डा खोदलेला आहे, पण हा खड्डा का खोदलेला आहे रे? विसर्जनासाठी खोदलेला आहे काय खरं? बोला आम्हाला. हो का? कुठे गेला तू? तर अथर्व आपला बोलतोय की गणपती विसर्जनासाठी हा खड्डा खोदलेला आहे. बुजल पण, आणि मेन म्हणजे तो असा डेंजरस पण आहे असं वाटतं मला, कारण की वन साईडनी गेला असता ठीक आहे, नाही तर पडू पण शकतोस तू. काय कोणाला माहिती नसेल. हा, दचकून जाईल. माहिती नाही आणि समज मग तेच एक एक ढॅंग एक ढॅंग गेला की गेला, समज खतम. वरला माहिती आहे. ये ऐसा कुछ करणे का नाही, फक्त नंतरला ते नोटीस नाही होणार पाण्यातनं, जास्त पाणी असेल त्यावेळेला. बघू शकता नदीच्या बाजूलाच बरोबर खड्डा खणलेला आहे मोठाच्या मोठा, गणपती विसर्जनासाठी अथर्व बोलतोय. पण मला थोडे त्याचे डिमेरिट्स पण दिसतात की कोणाचा चुकून अंदाज नाही आला तर जाऊ शकतो खाली आणि पडू शकतो खाली. काय बरोबर आहे ना दिव्या? बरोबर आहे. तेच. पाणी भरला की काय समजणारच नाही, दिसणारच नाही तो. पाऊस पडला की पाणी पण गजून होणार. आणि कुछ दिखेगा नाही तो गिर जाएंगे. आपला वरद भाई नाही फक्त आज. वरदला सांगितली ना, अरे रिषभ बाय सांगितलं नाहीस काय जोडीदाराला? तू गेम खेळतोय असा कसा बाई तू असा कसा करतोस? जोडीदाराला घेऊन यायची ना तर आहेत गेम खेळत असताना. गेम. चला आता मानव बाई काय करायचं, आपण जरा तिकडे पुढे जाऊया. पुढं पण काहीतरी नवीन केलेलं आहे, तर चला आता तिकडेच जाऊया. त्या साईडून पण चेंजेस खूप केलेले आहेत, ते तुम्हाला नदीचे दाखवायचा प्रयत्न करतो आता. आता तुम्हाला बाकीच्या साईडने तिकडून खालून पण दाखवलं की कसं झालं. आता जरा पुलावरती जाऊया आणि पुलावरतून कसे सीन्स दिसतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता. हे आपली मंडळी काय ना काहीतरी त्यांचं चालूच आहे काम. आणि या साईडला पण बघू शकता, मागच्या साईडचा ह्याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेला की इकडचे पण पूर्ण झाडी आजूबाजूची होती ती काढून टाकलेली आहे आणि मस्तपैकी एकदम विस्तृत केलेली आहे आपली नदी. आणि या साईडला बघू शकता त्या कट्ट्यावरनं चालत जात आहेत मानव आणि दिव्यान. तर असा भला मोठा कट्टा एकदम मस्त तिथपर्यंत केलेला आहे. एवढा पण मोठा नाही पण ठीकठाक आहे. आता तिथं पोरं उड्या बिड्या मारण्याची शक्यता आहे पावसाळ्यात, कारण की नदीला पाणी पण खूप असणार आहे. आणि आता चान्सेस वाढतील की इकडं पण पोहायला जातील रिषभ वगैरे, पण दगडी आहे तिथं. तिथं पुढं. हां, तिकडं काय फक्त माती आहे, तिकडं काय जास्त नाही चान्सेस. इकडं पोहायला आहे ना चांगली जागा भेटली, कारण की मागच्या वेळेला पहिला काय होता, इकडे दगडी बिगडी होती ना, त्यामुळे झाड होता, त्यामुळे इकडे काय पोहायला नाही भेटायचं आहे ना. पण आता एकदम मस्तपैकी सपाट केली नाही, तर हे पण आता सपाट करणार पोहताना. त्याला जागा बरीच भेटले पोहायला. पण आपल्या अथर्वला काय पोहता नाही येत ना. अथर्व फक्त इथं आता बुचकळत. तो त्याला दगडी काढले आहेत पुरी. काय दगडी काढले त्या बाजूला होती ती. आणि मस्तपैकी क्लीन केलेली आहे नदी. आता बघूया पाणी किती येत आहे नदीला पावसाळ्यात. म्हणजे आता पावसाळा आलायच, पण जोरदार पाऊस येईल त्यावेळेलाच समजेल की माती राहते की जाते. अरे गप रे, पाणी कोणी पाणी किसने डाला. तरी आपली अशी पोरं काय ना काहीतरी करत असतात. ज्या वेळेला पाऊस आल्याच्या नंतरला झाडावरती पाणी राहतं, ते असा उडवायचं काम ही असली नटखट लोक करत असतात, रिषभसारखी. बाकी दिव्यांसारखी माणसं, दुर्वेशसारखी माणसं काय करत नाहीत असली कामं. तर आता आपण जातोय खपरीच्या इकडं पण केलेलं आहे का असं म्हणा, मला पण वाटत नाही त्या साईडला नसेल काय केली नाही एवढा. तर आता तिकडे जाऊनच बघू की काय चेंजेस आहेत तिकडे. आणि आजूबाजूचा निसर्ग बघू शकता, मस्त वातावरण आहे सध्या, ऊन वगैरे नाही आहे. सुंदर वाटते मी आहे म्हणून. तर ऋषभ बोलतोय की तो आहे म्हणून सुंदर सुंदर वाटतंय, पण असं काय नाही आहे, तो नसता तरी सुंदर सुंदर वाटलं असतं. तर आता चाललोय
खपरीच्या इकडे करवंद वगैरे आता काय असतील पण ती खाण्यायोग्य नसतील, त्यामुळे ते काय काढत बसणार नाही आपण डायरेक्ट आता तुम्हाला नदीचे सीन्स दाखवू. तर आपली मंडळी आता चालले बंधाऱ्याच्या इकडं. रिषभला खास बंधारा बघायला जायचा आहे. नाचत नाचत जातो एकदम मस्तपैकी. बघूया आता इकडे काय पाणी वगैरे तरी आता सध्या नसणार आहे, पण जे चेंजेस केलेले आहेत सध्या काही दिवसात ते तुम्हाला आता बघायला भेटतील. हे ध्रुवेश, काय मग आता करवंद बिरवंद खाणार आहेस काय अजून? तर इकडे गाडी वगैरे आणलेली वाटतं. टायरचे निशाणे दिसत आहेत. डुकरांची वाट कुठं आहे? बघितलेस तरी काय डुक्कर इकडं? बघितलेस काय? हां, काय पण त्याला वाघ बिग नव्हता ना, असा डुक्कर आवाज येतो. असं आहे काय? मग वाघासारखा आवाज काढतो आणि डुक्कर बोलतो. तर आता इकडे आलोय, बघू शकता हा कट्टा बांधलेला आहे, पण या कट्ट्यावरती जास्त आपण काही येत नाही ना. इकडे आम्ही मासे पकडायला येतो. अथर्वला खास माहिती असेल, डब्बे लावायला आलेलो आपण इथं, आणि इथलीच ती जागा, इथेच लावायचे डबे आणि चिक्कार मासे भेटायचे. आणि त्या साईडला तिकडे बॉटल लावायचे. बॉटलीत पण चांगली भेटायची, बॉटलमध्ये पण मस्त भेटायची, पण ते अथर्वला भेटायची. डॅम्बी 70वाला यंदा बघू भेटतात की नाही. भेटतील ना, बरेच भेटतील यावेळेला. पण आता नदी वाढवली नाही, आता मासच मास. पण दगडी नको, दगडी लावायची. बाई इथं दगडी किती आहेत. आणि यांचं काय चालू आहे? क्या रे हो. रिषभला आता काय पण सुचायला लागलंय. त्याआधी आपल्याला वाटतंय की जाऊया आपण. नको, मी नाही तिकडनं येणार, इकडनं चल वाटेनी. तर यांना नदीतनं जायचं आहे, पण आपण काय जाऊन देणार नाही. इकडून वाट चांगली आहे तर त्या वाटेनीच जाऊया, कारण की आपल्यासोबत दिव्यान आहे, मानव आहे आणि अथर्व आहे. हे दोघं काही जंगली कसे पण जातील. तर फायनली आता आपण त्या जागेवरती आलो आहे जिकडून कुंभ्याकडे जाण्याची वाट आहे. आणि इथे आपण मागे करवंद काढलेले आहे. अथर्व काय इथे करवंदाची झाडी आहे. पोरं वगैरे होती, बारकी अन्वी वगैरे होती, तर त्यांना इथं आणले. त्यांना करवंद वगैरे काढायची होती, त्यामुळे ईशान पण होता. तर त्यावेळेला इकडे चालवलं खपरीच्या इकडे. पण आता त्या जाळीवरती काय करवंद एवढे काय दिसत नाही आहेत. आणि ह्या साईडचा आजूबाजूचा नजारा बघू शकता, मस्त आहे. नाही, करवंद आहेत अजून पण खूप आहेत, पण ते वरती आहेत. लांबून दिसत आहेत का बघा, पण एवढा काय क्लोज काय दाखवणार नाही, कारण की आता ही पोरं काय खाणार नाहीत करवंद. चला पुढे जाऊया. चलो आगे जाते हे. तर आता फायनली चाललो आपण खपरीच्या इथे, एकदम जवळ आलो आहे. पण आता दाखवण्यासारखं एवढं तुम्हाला काय नाही आहे. पाणी तर नाही आहे नदीला, पण तरी पण ती खपरीची जागा आता तुम्हाला दाखवू. नंतरला ज्यावेळेला पाणी येईल नदीला, त्यावेळेला तुम्हाला चेंजेस नोटीस करायला भेटतील. चला आता आलो आहे, आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो. तर बघू शकता ही आपली खपरीची जागा, ही सगळी भरलेली असते. आता उभा राहिलो ना, तिथं पण पाणी असतं, बघू शकता. इथं बघा, इथं खोल असतो. हां, तिकडे पण खोल असतं. आता रिषभ आपल्याला दाखवेलच, तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर आता रिषभ आपल्याला दाखवतोय कुठं खोल असतो, किती इथं ना. तर रिषभ म्हणजे ही सगळीच डुबू शकतात, फक्त एकटा मानव सोडला असतं. तो पण डुबतो तरी पण मान राहील त्याच्यावरती. तो पण डुबतो पुरा. अरे पण टाचावर राहू शकतो तो. काय माहिती यांना पोहता नाहीत. ओ, आम्हाला पावता तो ये रीजन है आपके. आम्हाला पावता त्याला पावता नाही येत. अरे पण त्याची हाईट बघ काय पाणी हाईट बघ काय आहे त्याची. ते पाणी भरल्या तिथून उडी मारायला सांग. तर आता मी पडता वाचलोय, पण त्याची हाईट बघ काय आहे मानवची. त्याला पावता नाही येत, फक्त हाईट नाही मोठा आहे. येतं पोहता त्याला. तुमच्यातला कोणाकोणाला पोहता येतं? तुला? हे तुझा हात वर खाली काय? दिव्यांना येतं ते माहिती आहे मला. मानवला पण येतोय बोलतोय, रिषभला पण येतोय बोलतोय. अथर्वला नाही येत, पण अथर्व खरा बोलतोय. तुला काय येतं? कसा सरळ पोहतोस की उलटा पोहतोस की उभ्या पोहतोस? हा, उभ्या पोहतात ना, तू कसा पोहतोस? सांग कसा पोहतोस? उलटा सीधा? ये उलटा पोहता आहे. मी पण मला रिषभला कधी पोहताना नाही बघितली मी, बाकी दिव्यान मानव ह्याला बघितलंय पोहता. ते आपली मंडळी चाललेली आहे आता घरी. बघून झालं इकडचं सगळं. इकडे खपरीकडे पण जाऊन आलो आताच या साईडला.
आता परत पुन्हा येऊ ज्यावेळेला नदी भरलेली असेल ना एकदम तुडुंब त्यावेळेला येऊ. खेकडे वगैरे पकडायला पण अथर्व येईल. काय अथर्व येशील ना? कोणासोबत? अक्षय कास्टेंसोबत. गळदं बिळदं घेऊन येईल गळदे. परत गलवेल टाकायला पण येऊ नंतरला एकदम त्यावेळेला पाणी कमी होईल. जाणी जाणी खेकडे भेटतील एकदम. खातोस तरी काय आधी खेकडं? आवाज कसला येतो इकडं? आंगडू खातो आम्ही. तिकडं आवाज रातकिड्यांचा येतोय का? किर किर आवाज येतोय. तर आता घरी चाललो आम्ही आणि आता जाता जाता बरोबर पाऊस आला. इथे छत्री आपल्याकडे 2 आहेत. त्या छत्र्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता जाणारच आता घरी. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय 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 बाय.